लेकिन अलीबाग के सभी खिलाड़ी भाई मुरुड तालुके के 12वें खिलाड़ी यहां पर आ जाए। मुरुड तालुके के कप्तान पराग खोत, यहां पर रूल्स है। आशीष और फहद। सलामी बल्लेबाज इस वक्त मुरुड तालुके की तरफ से फ्रेंड्स ग्रुप मुरुड तालुके की जानिब से पहले सलामी बल्लेबाज मैदान के बीचों बीच बॉल की इस वक्त मुआयना कर रहे हैं फहद कलबस्कर और आकाश चिंदारकर, आशीष चिंदारकर सॉरी। और मैदान में कुछ मीटिंग चल रही है इस वक्त अलीबाग के खिलाड़ियों के बीच में। पंकज माटिया जो एक महाराष्ट्र में नहीं पूरे इंडिया में अपना नाम की डंका बजा चुके हैं, ऐसे खिलाड़ी मैदान के बीचों बीच अपने सभी खिलाड़ियों के साथ छोटी सी मीटिंग करने के बाद फील्डिंग में कुछ सजावट करते हुए अलीबाग तालुके के सभी अहम खिलाड़ी इस वक्त मैदान के बीचों बीच देखने मिलते हैं। जो इनफॉर्म खिलाड़ी हाल ही में खानाओं में एक अच्छी टूर्नामेंट 55,000 की हुई थी, वहां पर भी इसमें से कुछ खिलाड़ी अपना परफॉर्मेंस देते हुए नजर आ रहे थे। वही खिलाड़ी इस वक्त अलीबाग तालुके के जानिब से अपने तालुके का यहाँ पर तालुके का नाम रोशन करने के लिए मैदान के बीचों बीच नजर आ रहे हैं। तो मैदान के बीचों बीच इस वक्त अंपायरिंग के फराइज अंजाम दे रहे हैं जय पवार कल्याण से बिलोंग करते हैं, उनके साथ में है सुबोधगढ़ से, लालबाग मुंबई से बिलोंग करते हैं। मैं दोनों अंपायरों का भी इस वक्त मुरुड प्रीमियर लीग के जानिब से जो कमेटी मेंबर्स हैं और तालुके के जानिब से भी उनका मैं तहे दिल से यहाँ पर इस्तकबाल करता हूँ और शुक्रिया भी अदा करता हूँ। तो इस वक्त फील्डिंग में कुछ लगभग फील्डिंग लगा चुके हैं, सजा चुके हैं मुरुड अलीबाग के कप्तान, और स्ट्राइक एंड पर रहेंगे आशीष और नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे बल्लेबाज फहद कलबस्कर। लेट्स प्ले। अंपायर की तरफ से इशारा मौसूल हुआ, लेट्स प्ले। पहली गेंद लेकर अक्षय उर्फ मोनिया। अलीबाग में एक बहुत बड़ा एक उभरता हुआ सितारा इस वक्त मैदान के बीचों बीच नजर आ रहा है। राइट आर्म मोड़ते विकेट, अच्छी गेंद थी, उसे बैट के बाहरी किनारा गली में खेल दिया था। वहां पर जब तक पंकज फील्ड करते बल्लेबाजों के पास मौका था आसानी के साथ एक रन मुकम्मल करने का। इस एक रन के साथ आशीष ने अपना अकाउंट ओपन किया और टीम का भी इस वक्त अकाउंट ओपन होते हुए टॉस हारने के बाद इस वक्त पहले बल्लेबाजी कर रही है मुरुड की टीम। फहद राइट हैंड और लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन इस वक्त मैदान के बीचों बीच विकेटों पे नजर आ रहा है। इस वक्त फील्डिंग में कुछ तब्दीली की जा रही है अलीबाग के कप्तान के जरिए। अक्षय फील्डिंग में कुछ तब्दीली करने के बाद फहद के लिए पहली मर्तबा अंपायर से गार्ड लेते हुए इस वक्त फहद अक्षय पहली मर्तबा इस वक्त अच्छी गेंद थी, उसे कारपेट के जरिए खेल दिया था एक्स्ट्रा कवर की रिजर्व में। वहां पर जब तक अबू फील्ड करते बल्लेबाजों के पास मौका था आसानी से एक रन मुकम्मल करने का। तो फहद ने अपना अकाउंट ओपन किया और टीम के स्कोर को इस वक्त पहुंचा दिया है 2 रनों पर बिना विकेट के नुकसान पर। इस वक्त टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है इस वक्त मुरुड तालुके की टीम। फिर से लेफ्ट हैंडर बल्लेबाज आशीष स्ट्राइक एंड पर है, दूसरी मर्तबा सामना करेंगे मोनिया की गेंद का। ओह इस वक्त बड़ा शॉट खेलना चाहते थे, गेंद के लाइन में नहीं आए और वहां पर यह गेंद आउट होती हुई नजर आ रही है। स्कोर अभी भी रुका हुआ है 2 रनों पर, पहली ओवर जारी है अक्षय के जरिए। फिर से एक मतलब अक्षय राइट आर्म ओवर द विकेट आशीष के लिए डांसिंग डाउन द विकेट होकर खेलना चाहते थे, गेंद को वहां पर सही जगह पे फेंकने में नाकामयाब रहे और पहले विकेट का वहां पर पतंग आशीष चिंदारकर का विकेट गवाती हुई मुरुड तालुके की टीम। तो अक्षय मोनिया को मिलने वाली है पहली कामयाबी आशीष के रूप में।
स्कोर अभी भी रुका हुआ है 2 रन 1 विकेट के नुकसान पर। अब वन डाउन बल्लेबाज के रूप में गए हैं इस वक्त शिगरा गांव से बिलोंग करते हैं सलमान फकी। बहुत बड़ा नाम है दोस्तों। अगर ये बल्लेबाज अपने रंग में रंग जाए तो बहुत ही बड़े बड़े स्ट्रोक देखने को मिलेंगे इनके बल्ले से। अब पूरी कुछ जिम्मेदारी रहेंगी इनके कांधों पर। वन डाउन बल्लेबाज, वन डाउन एक ये बहुत ही अहम रोल होता है वन डाउन बल्लेबाजी का, उसके फराइज अंजाम देने के लिए सलमान मैदान के बीचों बीच। अच्छी गेंद उसे खेल दिया है कारपेट के जरिए एक्स्ट्रा कवर के रीजन में। वहां पर जब तक फील्ड करते वहां पर खराब फील्डिंग का मुजाहरा दोस्तों, और ये गेंद सीमा पार 4 रनों के लिए। गेंद गई सीमा पार 4 रनों के लिए। मरतबा अक्षय अपनी ओर में अगली मरतबा उल्टा गेंद उसे खेल दिया है, इस बॉलर के ऊपर से खेल दिया था। नो मैच लैंडिंग में वहां पर गेंद गिरी, वहां पर बल्लेबाजों के पास मौका था 1 रन मुकम्मल करने का। दूसरे रन के लिए भी आसानी के साथ वहां पर मुकम्मल होता हुआ नजर आ रहा है दोस्तों। इस 2 रन के साथ स्कोर हो चुका है अब 8 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज थे आशीष चिंदारकर, जिन्होंने सिर्फ 1 ही रन बनाया, और इस वक्त पहली ओवर का इख्तिताम हो चुका है। अब दूसरी ओवर की जिम्मेदारी दी जा रही है दोस्तों। काफी लंबे अरसे से अपने अलीबाग तालुके का नाम जिन्होंने इस वक्त बुलंद करके रखा हुआ है, वो ऐसे ही खिलाड़ी अक्सर ज्यादा वक्त क्रिकेट में देने में सफल नहीं रहते हैं, ज्यादा वक्त नहीं रहता है, लेकिन जब भी मौका मिलता है अपने आप का 100% देते हैं ऐसे खिलाड़ी। इस वक्त मैदान के बीचों बीच दूसरी ओवर की जिम्मेदारी सूरज पाटिल, लेफ्ट हैंडर गेंदबाज है। हाल ही में खानाओं में जो एक टूर्नामेंट हुआ था ओपन लॉर्ड्स में एबी ग्रुप की तरफ से खेलते हुए दोस्तों बहुत ही बड़ी टीम क्वालिफाई मैच में मुस्तकीम मुकादम जैसे अहम बल्लेबाजों के सामने 6 गेंदों में 7 रनों की जरूरत थी। ऐसे वक्त में अपने ऊपर जिम्मेदारी लेते हुए गेंदबाजी के लिए आए थे सूरज पाटिल, और उन्होंने उस टारगेट को, उस हदफ को नाकामयाब पार करने में नाकामयाब किया था। ऐसे टीम को पनवेल की टीम थी, अच्छे खिलाड़ी प्रीतम बारी जैसे खिलाड़ी इनके सामने बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे थे, लेकिन 6 गेंदों में 7 रन वहां पर बनाने से महरूम किया था वो टीम को। ऐसे गेंदबाज इस वक्त मैदान के बीचों बीच दूसरी ओवर की जिम्मेदारी लेकर आए हैं सूरज पाटिल। अब उनके सामने बल्लेबाज है फहद, किस तरह की बल्लेबाजी करते हैं सूरज के सामने। स्कोर हो चुका है 1 ओवर के इख्तिताम पर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज थे आशीष चिंदारकर, जिन्होंने सिर्फ 1 ही रन किया था। बहुत ही हल्के में इस वक्त मैदान से बाहर हो चुके हैं। सूरज पहली मरतबा फहद के लिए इस वक्त रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, वहां पर गेंद हालांकि विकेट के ऊपर भी लेने का कामयाब नहीं हुए थे, लेकिन वहां बाकी का काम पूरा किया। वहां पर जो स्लिप में रिजर्व में खिलाड़ी थे, ये गेंद डॉट होती हुई पहला ही गेंद वहां पर रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे फहद, लेकिन सही तरह से कनेक्शन नहीं हुआ और ये गेंद डॉट। पहली ही गेंद डॉट कराने के बाद सूरज पाटिल फहद के लिए, और इस वक्त बैट का बाहरी गिरा गेंद स्लिप रिजर्व में रनों को खतरा हो सकता है ये, लेकिन यकीनन पिंडिया पाटिल की वहां पर बेहतरीन निशानेबाजी देखने को मिली, लेकिन फहद अपने घर में मौजूद थे।
इस दरमियान ओवर थ्रो हुआ, गेंद विकेटों से टकराई और गेंद जब तक जाकर फील्डर फील्ड करते बल्लेबाजों के पास मौका था अपने घर बदलने का। इस 1 रन के साथ स्कोर हो चुका है 9 रन। 1 विकेट के नुकसान पर इस वक्त बिल्कुल कंजूसी वाली गेंदबाजी देखने को मिल रही है सूरज के जरिए भी। अंपायर कुछ आपस में सलाह मशवरा करते हुए रिव्यू का सिर्फ ऑप्शन है फहद, रिव्यू सिस्टम। कुछ छोटी सी मैदान के बीचों बीच मीटिंग चल रही है। कुछ छोटी सी डिस्कशन के बाद मैदान के बीचों बीच मैदान में मैच स्टार्ट होने जा रहा है। रिव्यू ऑप्शन रखा गया है, रिव्यू फैसिलिटी रहेगी सिर्फ रनआउट के लिए और बीमर नो। इसके लिए ही रखी गई है। फिर से एक मर्तबा सूरज पहली मर्तबा सामना करेंगे, अब सलमान अपनी ओवर में तीसरी मर्तबा गेंदबाजी करेंगे सलमान के लिए। इस वक्त देखिए फिर से खेलना चाहते थे, बड़ा सा बैट का बाहरी किनारा लगा, वहां पर स्लिप रीजन में फील्डिंग की, वहां पर खिलाड़ी ने कोई रन नहीं, स्कोर अभी भी रुका हुआ है सिर्फ और सिर्फ 9 रनों पर। तो बिल्कुल देखिए कंजूसी वाली गेंदबाजी देखने को मिल रही है इस वक्त भी मैदान के बीचों बीच सूरज पाटिल के जरिए। पंकज यहां पे कुछ इशारा करके सूरज को मैसेज पास किया उन्होंने। फिर से अच्छी गेंद, यकीनन बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। मैंने आपको जब सूरज पाटिल गेंदबाजी के लिए आए थे तभी बता चुका हूं कि इन दिनों अभी हाल ही में संडे के दिन की बात है दोस्तों, 6 गेंदों में 7 रन बनाने के लिए महरूम किया था। अच्छे बहुत ही प्रोफेशनल खिलाड़ी उनके सामने बल्लेबाजी कर रहे थे। क्वालिफाइड मैच था वो। प्रीतम बारी, मुस्तकीम मुकादम, ऐसे खिलाड़ियों को 6 गेंदों में 7 रन बनाने से महरूम किया था, यही वो गेंदबाज सूरज पाटिल। इस वक्त फिर से ब्लाइंड शॉट सलमान के जरिए, फिर से डॉट गेंद, स्कोर अभी भी रुका हुआ है दोस्तों सिर्फ और सिर्फ 9 रन। बिल्कुल कंजूसी वाली गेंदबाजी, जिस तरह लॉकडाउन का मौसम में दुकान वालों को जिस तरह की मौसम बर्दाश्त करना पड़ता है, उस तरह की इस वक्त बल्लेबाजी गेंदबाजी देखने को मिल रही है इस वक्त सूरज पाटिल के जरिए। आखिरी गेंद राइट लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर से अच्छी गेंद दोस्तों, फिर से डॉट गेंद। यकीनन सिर्फ 1 ही रन खर्च किया है दोस्तों इस ओवर में अपने सूरज पाटिल ने। अब 2 ओवर के इख्तिताम पर स्कोर है सिर्फ और सिर्फ 9 रन 1 विकेट के नुकसान पर। अब मैदान में जब तक तीसरा ओवर स्टार्ट हो, मैं इल्तमास करूंगा फिर से एक बार प्रीतेश पाटिल साहब को कि यहां पर आकर अपने आगों का रवा सबसे आपके सामने पेश करें। 9 रन 1 विकेट के नुकसान पर। थैंक यू चंबा बॉय। एकच पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालीत आणि फक्त 9 धावा धाव फलकाला पाहायला मिळतात। अलिबाग संघाने खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकामध्ये आपल्या अभूतपूर्व गोलंदाजीने अमिटाचा ठसा उमटवलाय आणि खऱ्या अर्थानं वर्चस्व राखणारी गोलंदाजी पाहायला मिळाली। अक्षय पाटील आणि सूरज पाटील अर्थात दोन्ही पाटीलांनी केलेली सुपर गोलंदाजी, त्यामुळे कुठे ना कुठेतरी यजमान संघ मुरुड संघ पुन्हा एकदा बॅकफूट वरती पाहायला मिळतात। अक्षय पाटील मोड्या जर पाहायला गेला तर सध्याच्या घडीला
संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक मोठा अष्टपैलू खेळाडू आहे. ओहो, अतिशय चांगला मारा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी ब्लॉक, अगदी खोलात टाकला होता आणि इथे मात्र सेकंड धाव घेण्याचा प्रयत्न. हा अटेम्प्ट झालाय अनसक्सेसफुल. विकेट नंबर 2 बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक फलंदाज जातोय तंबूच्या आश्रयाला परत. मुरुड संघ पूर्णतः एका मागोमाग एक ठराविक धावसंख्येच्या अंतरानं पडणाऱ्या विकेट्स मुरुड संघाचं दडपण वाढवतात, प्रेशर वाढवतात. दोन्ही संघांदरम्यान अतिशय प्रतिष्ठेची आणि खऱ्या अर्थानं एक प्रॅक्टिस मॅच आहे. परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं अलिबागच्या गोलंदाजाने अफलातून आणि फलंदाजांना नामोहराम करणारी गोलंदाजी केली. अलिबागच्या प्रत्येक गोलंदाज अक्षय पाटील, त्यानंतर सूरज पाटील, त्यानंतर पुन्हा एकदा अक्षय पाटील आपण पाहतो अगदी अफलातून मारा करतात. कोणत्याही प्रकारे चान्स देत नाहीयेत, संधी देत नाहीयेत ऑपोजिट संघाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू हातातून निसटला होता आणि पंचांकडून हा चेंडू मात्र डेटचा इशारा आलाय. फहद कालबाक्सकर मुरुड साठी आशेचा किरण असणार आहे. फहद आणि त्याच्या साथीला आलेला मुरुड संघाचा आणखीन एक फलंदाज पराग खोत. अर्थात हे दोन खेळाडू असे आहेत, हे दोन खेळाडू जर लागले तर निश्चितपणे मुरुड संघ सुद्धा एक मोठी धावसंख्या अर्जू शकेल. कारण या दोन्ही खेळाडूंनी सुद्धा अनेक ओपन स्पर्धेमध्ये आपल्या बॅटिंगने विशेष असा ठसा उमटवलाय. मोन्याचा हा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा फहादला रोखून ठेवणारी गोलंदाजी. आज मात्र गोलंदाजी करणारा गोलंदाज अक्षय पाटीलने आपल्या गोलंदाजीमध्ये पूर्णतः वर्सटाईलपणा दाखवलाय आणि त्यामुळे की काय समोरचा संघ मुरुड संघाला पूर्णतः रोखून ठेवलाय. एक अफलातून षटक आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं अलिबाग संघ जो की पाहुणा संघ आहे तो मुरुड मध्ये आल्यानंतर आपल्या गोलंदाजीने या वेळी सर्व मन जिंकताना पाहायला मिळतोय. निश्चितपणे धावांसाठी संघर्ष, धावांसाठी जंग पचडताना पाहायला मिळतात मुरुड संघाचे फलंदाज. मुरुड संघाला आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची आतिषबाजी होणं, फटक्यांची उधळण होणं मुरुड संघासाठी खूप गरजेचं आहे. पराग खोत बॅटिंगला आलाय जरूर, परंतु आपण पाहतोय अगदी स्ट्रेट ऑफ द विकेट चेंडू खेळलाय. निशू चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव मिळते चेंडू वरती. धावा येत नाहीयेत, धावांसाठी फक्त संघर्ष, धावांसाठी स्ट्रगल पाहायला मिळते आणि प्रत्येक धावेसाठी स्ट्रगल केल्यानंतर आपण पाहतोय मुरुड संघाला येथे आवश्यकता असणाऱ्या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी, धावांचा रतीब घालणं गरजेचं आहे. ओहो, व्हॉट फॅन्टास्टिक स्ट्रोक. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू खूप वेगळा ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्वर्लग एरियामध्ये आलाय. शानदार खणखणीत चौकार. ऑन दी बुट. पराग खोतने सांगितलं होतं की आम्ही 70 धावा पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, परंतु सध्याची गोलंदाजी पाहिली तर ते मात्र कठीण पाहायला मिळते. ओहो, जसाच तसे उत्तर, चोख प्रत्युत्तर आपण पाहतोय. मोन्या मात्र आपल्या गोलंदाजी मधला पेस दाखवून देतोय. यावेळी अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू फहद कालबाक्सरला पूर्णतः बीट करण्याला पाहायला मिळाला. मोन्याची अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न. सूरज पाटील चेंडू मागे येईल. फक्त एकच धाव मिळणार या चेंडू वरती. संघाची धाव संख्या मात्र आपण पाहतोय एका धावेने उंचावत असताना 17 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये मात्र आपण पाहतोय 17 धावा धावफलक पाहायला मिळतात. आता मात्र आवश्यकता असणार आहे मोठ्या फटक्यांची. फक्त मोठे फटके आले तरच मुरुड संघ एक मोठ्या धावसंख्येपर्यंत जाऊ शकेल. कारण अलिबाग संघाने जर आपण पाहिली तर आतापर्यंत अतिशय अप्रतिम असा मारा केलाय आणि त्यामुळे काय आपण पाहतोय मुरुड संघ पूर्णतः नावमेद झालेला पाहायला मिळतोय. परवेश पिलोसे यांच्याकडनं या मॅच साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जिंकणाऱ्या संघासाठी.
थोडीशी टीम मीटिंग आपण पाहतोय. दोन्ही तालुक्यांसाठी अतिशय प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे, अतिशय प्रतिष्ठेची ही मॅच आहे. तसं पाहायला गेलं तर मुरुड आणि अलिबाग दोन्ही अगदी एकमेकाला लागून असलेले तालुके आहेत आणि या क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच या दोन तालुक्यांमध्ये संवादपूर्ण संबंध आलेले आहेत. अतिशय चांगले संबंध या दोन्ही तालुक्यांचे असतात. परंतु आज क्रिकेटच्या मैदानावरती मात्र आपण पाहतोय दोन्ही तालुके आपापल्या प्रतिष्ठेसाठी खेळताना दिसत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय यजमान संघ कुठेतरी धडपडताना पाहायला मिळतोय. यजमान संघाला जी धावसंख्या रचायची आहे, एक मोठी धावसंख्या, ती रचण्यामध्ये अद्यापर्यंत यश आलं नाहीये. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अक्षय पाटील आणि सूरज पाटीलची अफलातून गोलंदाजी आणि पुन्हा एकदा सूरज पाटीलला कर्णधाराने पाचारण केले. सलग दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सूरज पाटील जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं अलिबाग टायटन्स क्रिकेट मधला एक अनुभवी आणि तितकाच दर्जेदार गोलंदाजी, नेहमीच त्याच्या गोलंदाजीमध्ये नाविन्यपूर्णता पाहायला मिळत असते. हा चेंडू लोवर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू खूप वेळ हवेत आहे. निशू मात्र आपण पाहतोय अतिशय वेगाने चेंडू मागे आला होता. चांगला ट्राय म्हणता येईल कारण तो जवळपास 15 ते 20 पावलं धावत चेंडू मागे आला, परंतु चेंडू मात्र त्याच्या हातातून निसटला. एक चांगला अटेम्प्ट, एक चांगला ट्राय पाहायला मिळतोय. सूरज पाटील एक कंजूस गोलंदाज आहे. नेहमीच त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर कमी धावा तो देत असतो. तिखट मारा नेहमीच त्याच्याकडनं पाहायला मिळत असतो आणि तसाच मारा यामध्ये सुद्धा करता दिसतोय. परंतु फहादच्या बॅटमधनं स्टँड अँड डिस्पॅच ओव्हर लॉंग ऑफ, इट्स अ बिग आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. डीजे मास्तरने सुद्धा गाणं लावलं एकच वादा राजू दादा, परंतु मुरुड संघ म्हणत असेल एकच वादा आणि फहाद दादा अप्रतिम असा हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने या फटक्यांची आवश्यकता आहे मुरुड संघाला. सूरज पाटील सुद्धा दाखवतोय मी सुद्धा कॅटेगोरीचा केला नाहीये, परंतु इथे मात्र आपण पाहतोय थोडासा लेझनेस पाहायला मिळाला मुन्याकडून. मुन्याने जर आधी स्टार्ट घेतला असता तर निश्चितपणे या चेंडूवरती जैल होऊ शकला असता. संघाची धाव संख्या आपण पाहतोय एकने उंचावत असताना 26 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 14 चालू आहे मैदानामध्ये, परंतु धाव संख्या जर आपण पाहिली तर अद्यापही पुरेशी पाहायला मिळत नाहीये. सध्या जरी आपण धावसंख्या पाहिली ना तर यामध्ये अजून 30 ते 35 धावा येणं खूप गरजेचं आहे. तर आणि तरच मुरुड संघ एक मोठी धावसंख्या असू शकेल. पराग खोत मुरुड क्रिकेटचा अनभिक्षित सम्राट स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र आपण पाहतोय सूरज पाटीलची लाजबाब गोलंदाजी. सूरज पाटील हे एक अजब रसायन आहे. ते नेहमीच फलंदाजाला आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने बीट करत असतात. मग फलंदाज कोणताही असो त्याला कोणताही फरक पडत नाही. सूरज पाटीलची दुसरी ओळख म्हणजे लेदर क्रिकेट मधलं हे खूप मोठं नाव आहे. मुंबई मधली जे कांगा लीग होतात त्या कांगा लीग मध्ये सुद्धा याने अनेक वेळा आपल्या बहरदार गोलंदाजीने तिकडे सुद्धा आपले छाप उमटवले, परंतु फहादच्या बॅटमधनं पुन्हा एकदा वन्स मोर बिग हिट बरा फहाद ऑन द फायर. फहाद कलबस्करची आक्रमकता आपण पाहतोय. अशा माणसाला थांबवणं फार कठीण असतं. त्याला माहित आहे त्याचं ध्येय काय आहे आणि तेच आपण पाहतोय फहादच्या बॅटमधनं. फहाद मात्र बिनधास्तपणे बिंदिक्तपणे गोलंदाजावरती तुटून पडलाय. गोलंदाजावरती हल्ला बोल करतोय. सूरज पाटील सारख्या एक दिग्गज गोलंदाजावरती त्याने मात्र प्रहार केलेत आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेऊन पोहोचवलेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू मागे. फक्त एकच धाव मिळणार या चेंडू मागे. संघाची धाव संख्या मात्र आपण पाहतोय 34 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आणि फहादचा इनफॉर्म येणं मुरुड संघासाठी इथे मात्र एक एक्स फॅक्टर होऊ शकतो. फहादकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे, ती कॅपॅसिटी आहे आणि त्याच्याकडे असलेला कॅलिबर आणि पोटेन्शियल आपण मागील षटकात पाहिलं आणि त्याच प्रकारची बॅटिंग फहाद करणार का आता हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. अलिबाग संघाने आता मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केले सुमेध पत्री याला.
सॉरी, चेंज पाहायला मिळतोय. पिंट्या पिंट्या पाटीलच्या हाती अलिबाग संघाच्या कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. पिंट्या पाटील एक जबरदस्त असतो पैलू खेळाडू, ही त्याची खासियत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फहाद कलबॉक्सकर जबरदस्त टच मध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकार त्याने खेचले होते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते 34 धावा. शेवटचे 2 षटके येणार शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये पाहूया आता किती धावा करणार. उत्साह, उत्कंठा, ऊर्जा, आत्मविश्वास, रणनीती, मनोधैर्य आणि लक्ष्य प्राप्ती ही सारी वैशिष्ट्य आहेत क्रिकेट या खेळाची. आणि खऱ्या अर्थानं आज मात्र आपण पाहतोय मुरुड आणि अलिबाग या 2 तहसीलची ही मॅच पाहायला मिळते आणि अनेक लाखो चाहते ही मॅच आपण पाहतोय. प्राप्ती चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन मॅच पाहतात त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. फहाद याला प्रत्येक षटकारासाठी श्रीब्रिज हॉटेल यांकडून असणार आहे 100 रुपयांचा पारितोषिक. पिंट्या पाटील मान फ्रॉम हशिवरे अलिबाग षटक क्रमांक 5 घेऊन सज्ज होते गोलंदाजीला. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय जोरदार प्रहार. चेंडू फरार झालाय सीमारेषे पार. लॉंग ऑफच्या बाहेर आपण पाहतोय आलाय खणखणीत चौकार. फहाद इन ऑन द फायर नाव. Hey. 38 ऑन द बोट. हळूहळू का होईना आता मात्र धाव फलक अतिशय वेगाने आकार घेत असताना आपण पाहतोय. धाव फलकावरती आता मात्र धावा अतिशय वेगाने भरारी घेत आहेत. पिंट्या पाटीलचा पुढील चेंडू पाहायला मिळेल. येथे मात्र फहादच्या बॅट मध्ये फोक येऊन दिलाय फहादने. चेंडू जाईल लॉंग ऑन बोर्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पुन्हा एकदा बहरदार धमाकेदार षटकार. .44 ऑन द बोट आणि 35 या वैयक्तिक धाव संख्येवरती खेळतोय फहाद कलबॉस्कर. फहाद कलबॉस्कर नावाचा झंझावात आपण पाहतोय. फहाद नावाचं वादळ आपण पाहतोय आणि फहाद फॉर्म मध्ये येणं खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्याच्या दृष्टीनं खूप मोठी धोक्याची घंटा आहे. पिंट्या पाटीलला गोलंदाजीला आणलं परंतु त्यानंतर मात्र आपण पाहतोय त्याचा अगदी खरपूस समाचार घेतलाय. त्याच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले ते फलंदाज फहादच्या बॅट मधनं. आज चेंडू मात्र आपण पाहतोय घेऊन काढलाय ट्रॅव्हल करत असताना बॉडी लाईनच्या बाहेर. येस इट इज वन्स मोर एक शानदार लाजवाब चौकार. दिसून आलाय की फेअर डिलिव्हरी आहे. 48 ऑन द बूट. फहाद मात्र पेटून उठलाय. फहादची आक्रमकता आपण पाहतोय. अगदी अटॅकिंग मूड त्याने धारण केलाय. अटॅकचा बॅस डिफेन्स म्हटलं जातं आणि तोच अटॅक आपण पाहतोय फहादच्या बॅट मधला. ओहो अफलातून बॅटिंग आणि आपण पाहतो या चौकारानिशी मुरुड संघाने 50 धावांची वेस ओलांडले. जोरदार टाळ्या मुरुड संघासाठी.
फहाद खेळतोय 43 या धावसंख्येवरती आणि त्याने जर 50 धावांचे खेळी केली तर रिझवान संदिलकरकडनं 500 रुपयांचा पारितोषिक त्याला लागू झालेला आहे. मैदानावरती फहादचा तडाखा आपण पाहतोय. तडफदार धडाकेबाज बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आणि खऱ्या अर्थानं पिंट्या पाटील सारख्या एक नामवंत गोलंदाजाचा त्याने खरपूस समाचार घेतलाय. चेंडू आता त्याला जणू काही फुटबॉलच्या चेंडूच्या आकार एवढा दिसतोय की काय, अशा पद्धतीने तो बॅटिंग करत असताना सी ब्रिज कडून सुद्धा फहादच्या 50 साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. पारितोषिकांची खैरात, फहादची आक्रमकता. ओहो, परंतु या दरम्यान मात्र आपण पाहतो अगदी खूप वेळानंतर एक चांगला चेंडू आला अलिबाग संघासाठी आणि बायच्या रूपात ही धाव आलेली आहे. अर्थात संघाची धावसंख्या 1 ने उंचावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 53 या धावसंख्येवरती. पराग खोत आपण पाहतो अगदी खूप वेळानंतर त्याला स्ट्राईक मिळाले. पराग खोतची जर आपण बॅटिंग पाहिली तर नेहमीच तंत्रशुद्ध बॅटिंग करण्यासाठी तो ओळखला जातो. क्रिकेटचे अस्सल फटके तो खेळत असतो. इथे मात्र सूरज पाटील आहे आणि पाटील कडनं मात्र आपण पाहतो एक चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा बाउन्स मिळाला होता चेंडू पडल्यानंतर. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 54 या धावसंख्येपर्यंत. ओव्हर नंबर आपण पाहतोय 5वा झालं फिनिश आणि 5व्या षटकानंतर 54 धावा, 54 ऑन द बुट. कॅप्टन इंटरव्ह्यू मध्ये पराग खोतने सांगितलं होतं की आम्ही 70+ जाण्याचा प्रयत्न करू आणि तेच पाहायला मिळते मैदानावरती. अगदी 70 धावांच्या दिशेने त्यांची आगेकूच पाहायला मिळते. निश्चितपणे अलिबाग संघाला आता मात्र अंतिम षटकामध्ये कमाल करून दाखवावी लागेल. पहिल्या 3 षटकामध्ये अलिबाग संघाने लाजबाब मारा केला होता. अगदी भेदक आणि तिखट मारा पाहायला मिळाला होता. परंतु 4थ्या षटकापासून फहादच्या आक्रमकतेमुळे मुरुड संघाने एक वेगळा मोमेंटम मिळवला असं म्हणावं लागेल आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केलं ना, कौतुक करावं लागेल फहाद कल्बस्कर याचं. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी पाहायला मिळते बॅटिंग फहाद कल्बस्करची. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजीला आलाय सुमेध पत्रे, मॅन फ्रॉम थर्ड अलिबाग. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले नुकतीच मुंबईमध्ये 5 लाखाची प्रहार चषक ही स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीने संपूर्ण मुंबईकरांना प्रभावित केलं होतं, मंत्रमुग्ध केलं होतं, असा गोलंदाज पाहायला मिळतोय सुमेध पत्रे. ओव्हर नंबर लास्ट, स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. राईट अमोंग द विकेट. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय परागने केलंय पुल. क्षेत्ररक्षक आहे अबू आणि अबूकडनं चांगला अटेम्प्ट पाहायला मिळते. वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. पंचांकडून मात्र कोणताही डिसिजन आला नाहीये. एक चांगला एफर्ट पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं अबूने आपल्या आज अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करून दाखवला, आविष्कार सादर केलाय डिप स्क्वेअर लेग मध्ये. असं वाटलं होतं ज्यावेळी चेंडू मिडल झाला होता, चेंडू जवळपास सीमारेषे पार गेला की काय, परंतु अबूची बहरदार फिल्डिंग पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये तुमच्या बॅटिंग बॉलिंग पेक्षा नेहमीच अनन्यसाधारण महत्व हे तुमच्या फिल्डिंगला असतं आणि तेच पाहायला मिळालं. 5 धावा अबूने या चेंडूवरती सेव्ह केल्यात. नवीन आपण पाहतोय फलंदाज आता फहाद येतोय जो की चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि सुमेध पत्रेला फेकून दिलंय पुन्हा एकदा 6 धावांसाठी. वाईड लॉंग ऑफच्या बाहेर एक बहरदार षटकार. 49 धावांवर खेळतोय फहाद. वन ऑन द बोर्ड, 61 ऑन द बोर्ड आणि त्यातील 49 धाव. धावा आहेत या फहाद कल्बस्कर याच्या. सुमेध पत्रे आपण पाहतो अगदी भरवशाचा गोलंदाज आहे कर्णधाराचा, परंतु त्याच्यावर सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न ते पाहायला मिळते. फहाद कल्बस्करची रंगात आलेली बॅटिंग आपण पाहतोय आणि येथे मात्र जोरदार स्वागत करा मित्रांनो या स्पर्धेतील पहिला अर्धशतक. आणि चेंडू मात्र आपण पाहतोय सीमारेषे नजीक फील्ड केला गेला आणि फहादचा अर्धशतक. फहादला विनंती असणार आहे बॅट दाखवायची आणि मानवंदना द्यायची आहे. या स्पर्धेतील आपण पाहतोय पहिला अर्धशतक. शानदार खेळी फहाद कल्बस्करच्या माध्यमातून. पहिल्याच मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर फहाद कल्बस्करने आपल्या बॅटिंगचा आविष्कार आणि नमुना पेश केलाय. सी ब्रिज कडनं आपण पाहतोय
एक मिनिट फहादला विनंती असणार आपण बॅट दाखवायची आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेतील पहिला अर्धशतकाचा मान फहाद कलबास्कर याला वन मॅन शो आपण पाहतोय. अगदी अलिबाग तालुक्याविरुद्ध खेळत असताना फहाद कलबास्कर तुटून पडलाय. शबीब बकवाल यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. स्लोअर वन फहादला वेट करणारा ही खासियत आहे सुमेध पत्रे याची. तो जितक्या वेगाने चेंडू टाकू शकतो तितकाच कमी गतीने सुद्धा चेंडू टाकू शकतो. तेच पाहायला मिळाला. यावेळी मात्र चेंडूची गती पूर्णतः काढून घेतली आणि शानदार मारा पाहायला मिळाला त्याच्याकडून. चेंडू आणि बॅट मधील आपला आपण मात्र पाहतोय थरार शिगेला पोहोचलाय दोन्ही संघादरम्यान. ओ हो what fantastic struck flick in the crowd for a 6 run. फहादला थांबवणार कोण? फहादला थांबवणार कोण हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आता. नेक्स्ट चेंडू आणि या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळलाय जरूर. अक्षय पाटील मोडण्यात येते आहे. एक धाव घेतली दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरे धाव सुद्धा कंप्लीट. धाव फलकावरती धावा लागल्या टोटल 71 आणि 72 धावांचं टार्गेट. पराग खोतने सांगितलं होतं आम्ही 70 प्लस जाऊ आणि कर्णधाराचा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं फहादने कंप्लीट केलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फहाद कलबास्करने टोटल धावा काढलेल्या आहेत या मॅच मध्ये. $59 धावांची आतिषबाजी इनिंग करून आपण मात्र पाहतोय फहाद कलबास्करने अतिशय अफलातून फलंदाजीचा आविष्कार पेश केलाय. 72 धावांचं आव्हान पाहिलं तर खूप मोठा असणार आहे आणि अलिबाग संघाची स्ट्रॅटेजी बॅटिंग करताना काय असणार? वाघोबा संघाचे ओनर यांच्याकडे सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आणि 72 धावांचं लक्ष असताना मी पुन्हा एकदा घेऊन जातोय जंबो भाई यांच्याकडे. तो दोस्तों फिर से मैं आपको एक बार मैदान के बीचों बीच एक बेहतरीन और एक आतिशबाजी बल्लेबाजी देखने को मिली दोस्तों फहाद कलबास्कर के जरिए. दोस्तों एक बेहतरीन और लाजवाब बल्लेबाजी का मुजाहिरा यहां पर देखने को मिला.
मत रे भाई, शुक्रिया, फोन करता हूं मेरे को। 72 रन का एक बहुत ही बेहतरीन 71 रन का टारगेट इस वक्त, 71 रन बनाया है। 72 रनों का टारगेट इस वक्त अलीबाग तालुके के सामने रखा गया है। उसका सामना करने के लिए दोनों बल्लेबाज इस वक्त मैदान के बीच में बीचों बीच आ चुके हैं। अक्षय और अक्षय अबू 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 निशु निशु अबू उर्फ अक्षय उर्फ अबू, उनके साथ में बल्लेबाजी के लिए आए हैं दोस्तों निशांत कर्वे उर्फ निशु। अब देखेंगे बल्लेबाजी करते वक्त मुरूर तालुके की टीम ने, इस बल्लेबाजों ने अपना काम इस वक्त बिल्कुल फराइज अंजाम दिए हैं। एक अहम रोल और एक अहम किरदार अदा किया इस वक्त बल्लेबाज फहद गलबस्कर ने दोस्तों। 59 रन की एक बहारदार इनिंग देखने को मिली, जिसमें एक बेहतरीन लेग साइड में जो एक छक्का लगाया था, दर्शनीय छक्का जिसे कहते हैं। फील्डिंग में कुछ पहला ओवर है, पावर प्ले का ओवर रहेगा। इस वक्त बल्लेबाज इस वक्त निशांत कर्वे और अक्षय उर्फ अबू इस वक्त बल्लेबाजी के लिए आए हैं। लेफ्ट हैंड एंड राइट हैंड कॉम्बिनेशन मैदान के बीचों बीच देखने को मिलेगा और गेंदबाजी की जिम्मेदारी यकीनन दी जा रही है शिवतेज पाटिल उर्फ शिवा को दोस्तों। सुरेगांव से बिलोंग करते हैं, मुरूर तालुके के एक छोटा सा गांव है, उसमें एक अनमोल हीरा मैदान के बीचों बीच सुरेगांव से बिलोंग करने वाला इस वक्त मैदान के बीचों बीच बॉलिंग का रन अप लेते हुए नजर आ रहे हैं शिवतेज पाटिल उर्फ शिवा। इकहत्तर रन बनाए हैं इस मुरूर तालुके ने। अलीबाग के तालुके की टीम को यह मैच जीतना होगा तो 72 रन 72 रन बनाने होंगे। लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक एंड पर रहेंगे अक्षय उर्फ अबू और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करेंगे इस वक्त निशांत कर्वे दोस्तों। एक कूल कस्टमर जिसे कहते हैं, अलीबाग के एक बेहतरीन ऑलराउंडर में, टॉप 10 ऑलराउंडर में जिसका नाम शुमार किया जाता है दोस्तों, निशांत कर्वे। हाल ही में मुरूर में एक टूर्नामेंट लास्ट ईयर, माफ करना 2 साल पहले जो टूर्नामेंट हुए थे उसमें वहां पर बाइकमैन रह चुके हैं दोस्तों ये निशांत कर्वे। और इस वक्त उनके सामने सलामी बल्लेबाज आए हैं दोस्तों। एक को इस वक्त इन दोनों बहुत ही बेहतरीन पिछले 2 साल से अपने अलीबाग तालुके का नाम इस वक्त बुलंद करते हुए, यस लेट्स प्ले अंपायर की तरफ से इशारा आया। अक्षय उर्फ अबू और इस गेंदबाजी की जिम्मेदारी फील्डिंग में कुछ तब्दीली सजावट करते हुए मुरूर तालुके का कप्तान इस वक्त पराग खोत शिवा। हालांकि बल्लेबाजों ने मुरूर के अपना काम इस वक्त बखूबी अंजाम दिया। अब गेंदबाजी की जिम्मेदारी गेंदबाजों के कांधों पर है, किस तरह की गेंदबाजी करते हैं 71 रन के जवाब में, 72 रनों के जवाब में, क्योंकि अलीबाग के पास भी एक बहुत ही बड़ा लाइनअप, बैटिंग लाइनअप मौजूद है। अक्षय अच्छी गेंद शिवतेज की, बिल्कुल सटीक निशाने पर गेंदबाजी। इस वक्त पहली ही गेंद और वहां पर नौती हुई नजर आ रही है दोस्तों शिवा की। 72 रन बनाने होंगे। पहली गेंद डॉट कराने के बाद अपने बॉलिंग मार्ग पर शिवतेज राइट आर्म ओवर द विकेट चले। बिल्कुल ब्लॉक होल में डाली हुई गेंद, इस वक्त कोई वहां पर गुंजाइश ही नहीं नजर आई रन की। ये भी गेंद डॉट होती हुई नजर आ रही है दोस्तों। तो ये गेंद डॉट कराने के बाद फिर से हल्के हल्के कदमों से अपने बॉलिंग मार्ग पर मैं इल्तमास करूंगी, खुसूसी मेहमान में से इल्तमास करूंगा जनाब समीर दौनाक साहब और साथ ही साथ जनाब इस्माइल सिद्दीक साहब। फुलटॉस गेंद उसे खेल जाए गली की रीजन में, वहां पर फील्डिंग तो जरूर यकीनन अच्छी की थी, लेकिन सही कलेक्शन, सही थ्रो नहीं कर पाए इस वक्त सामरान। इस दरमियान बल्लेबाजों के पास मौका था 1 रन के साथ अपने घर बदलने का। मैं फिर से इल्तमास करूंगा समीर दौनाक साहब से और साथ ही साथ इस्माइल सिद्दीक साहब से, मौजूद मेहमान है आज के इस जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए गए हैं, इसमें बहुत ही अहम रोल अदा किया है इन हस्तियों ने। मैं इल्तमास करूंगा दोनों हजरात से कि यहाँ पर आकर अपनी नशीब संभाले, आपके लिए यहाँ पर खास बैठने का इंतजाम रखा गया है।
शिवतेज पहली मर्तबा इस वक्त निशांत कर्वे स्ट्राइक पर रहेंगे शिवतेज के गेंदों का सामना करने के लिए। फील्डिंग में कुछ तब्दीली की जा रही है। साथ ही साथ मैं जनाब मुबशिर लालसे साहब से इल्तमास करूंगा कि यहां पर आकर तशरीफ रखिए, आपके लिए यहां पर बैठने का इंतजाम किया गया है। शिवतेज अपनी ओर में अगली मर्तबा राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद थी, बिल्कुल कारोल में सहलाते हुए गेंद को खेल दिया है। गेंद जा रही है सीमा पर, 6 रन के इशारा वहां पर आता हुआ 6 रनों के साथ वेलकम समीर भाई और साथ ही साथ इस्माइल सिद्दीक भाई। ये मुरुड प्रीमियर लीग टूर्नामेंट जो ऑर्गेनाइज करने में बहुत ही अहम रोल अदा किया है दोस्तों, इन हस्तियों ने, तमाम हस्तियों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। जो दोस्तों ये एक प्लेटफॉर्म रखा गया है, जो यंगस्टर है वो अपना परफॉर्मेंस किस तरह से दे, अपने तालुके का नाम किस तरह से रोशन करे, उसके लिए दोस्तों ये प्लेटफॉर्म रखा गया है और इसमें बहुत सी अहम किरदार है जिन्होंने अपना रोल बखूबी अंजाम दिया है। तो बिल्कुल देखिए एक 6 रनों के साथ अपना अकाउंट ओपन किया है इस वक्त निशांत कर्वे ने। दोस्तों मैंने इसके पहले आपको जब निशांत कर्वे का तारुफ कराते हुए कह दिया था कि बहुत ही कूल कस्टमर है दोस्तों, एक अहम रोल अदा करते हैं अलीबाग तालुके के लिए, ऑलराउंडर बल्लेबाज है, ऑलराउंडर खिलाड़ी है, वह गेंदबाजी का एक अहम रोल भी उनके जरिए देखने को मिलता है। लेकिन आज इस मैच में शायद कुछ ही किसी वजह से गेंदबाजी नहीं कर पाए। फिर से एक मतलब शिवतेज, फिर से अच्छी गेंद बैट से टकराई, लेग बिफोर की अपील जरूर की लेकिन बैट अपनी हवा में सहला दिया था। वहां पर निशांत ने अंपायर को पहले ही इशारा कर दिया था, बैट का बाहरी किनारा लगा है, इसलिए अंपायर ने अपना फैसला देने के लिए काफी कुछ सोचकर मना कर दिया। तो ये गेंद आउट होती हुई शिवतेज की, स्कोर अभी भी रुका हुआ 7 रनों पर। हालांकि जब मुरुड तालुके की टीम बल्लेबाजी कर रही थी उस वक्त पहली ओवर में सिर्फ और सिर्फ रन खर्च किए थे वहां पर अक्षय मोनिया ने 8 रन। फिर से एक मरतबा शिवतेज, फुल टॉस गेंद दूसरे गली की रीजन में दोस्तों देखिए सहलाते हुए खेल दिया दोस्तों, बिल्कुल एक तैयार थे जैसा। यहाँ पर जो आए हुए मौजूद मेहमान है जनाब समीर दौनाक साहब, मैं इल्तमास करूंगा राहिल सोंडे साहब को कि एक गुलदर अकीदत देकर वहां पर इस्तकबाल करे। जनाब समीर दौनाक साहब का राहिल सोंडे के जरिए यहाँ पर इस्तकबाल किया जा रहा है। तो यहाँ पर देखिए सर, इस तरफ वेलकम सर। साथ ही साथ मैं जनाब इस्माइल सिद्दीक साहब से भी इल्तमास करूंगा, वेलकम इस्माइल भाई। साथ मैं फिर से एक बार तमाम उन हस्तियों का तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा जिन्होंने मुरुड प्रीमियर लीग को इख्तिताम पर पहुंचाने के लिए अपनी जानी और माली हर तरह की यहाँ पर ताउन किया, हर तरह के से ताउन किया है। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि दोस्तों इस प्रीमियर लीग का जो मकसद है वो सिर्फ यही है कि अपने जो तालुके के यंगस्टर है उनको मौका मिले, अपना परफॉर्मेंस देने का मौका मिले। यही दोस्तों फहद कलबस्कर देखिए बिल्कुल एक मुरुड तालुके का एक उभरता हुआ खिलाड़ी दोस्तों मैदान के बीचों बीच अपने करिश्मे दिखाते हुए नजर आ रहा है, नजर आ चुका है। उसामा आए हैं गेंदबाजी की जिम्मेदारी। देखिए उसामा जब रनअप लेने के लिए आ चुके हैं वैसे ही इनामात की बौछार उनके ऊपर लग चुकी है। हर विकेट के ऊपर उनके तरफ से फहद फतेह की जानिब से 1000 रुपए का इनाम है। अगर हैट्रिक लेते हैं तो 5000 रुपए का इनाम है उसामा के लिए दोस्तों। तो इस पे से आप अंदाजा लगा सकते हैं कि दोस्तों ये प्रीमियर लीग किस वजह से रखी गई है। दोस्तों अपने गांव का नुमाइंदा राजपुर गांव से बिलोंग करते हैं दोस्तों ये गेंदबाज। अगर मेडल ओवर कराते हैं तो जनाब इस्माइल सिद्दीकी की तरफ से उसामा के लिए 5000 रुपए और हर विकेट के लिए 200 रुपए का इनाम दोस्तों।
अब अबू है स्ट्राइक एंड पर, लेफ्ट हैंडर गेंदबाज है और लेफ्ट हैंडर बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक एंड पर मौजूद है। किस तरह का कॉम्बिनेशन, बिल्कुल किस तरह की बल्लेबाजी करते हैं उसामा के सामने अबू, ये तो अभी आपको कुछ ही वक्त में पता चलेगा। और ये अच्छी गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद, अंपायर इस गेंद से नाराज नजर आते हुए, ये गेंद अंपायर ने हमारे तरफ अपने दोनों हाथ फैलाते हुए इशारा किया, ये गेंद एक्स्ट्रा है। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर हो चुका है अब 12 रन बिना विकेट के नुकसान पर, जबकि 72 रन बिल्कुल इस वक्त जिस तरह की एवरेज की जरूरत है उस तरह के एवरेज का पीछा कर रही है इस वक्त अलीबाग तालुके की टीम। अभी अभी अच्छे अच्छे बल्लेबाज आना बाकी है कि किस तरह की गेंदबाजी करते हैं उनके सामने गेंदबाज मुरूर तालुके के, ये तो आपको वक्त ही बताएगा। फिर से एक मतबा लेफ्ट हैंड ओवर द विकेट, फिर से अच्छी गेंद, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे इस वक्त अक्षय, ये गेंद डॉट होती हुई वहां पर उसामा की। हालांकि पहली गेंद कुछ एक्स्ट्रा कराने के बाद अपने लाइन लेंथ पर कंट्रोल करते हुए दूसरी गेंद बिल्कुल सटीक निशाने पे गेंदबाजी की वहां पर उसामा ने। क्यों इस खिलाड़ी को मुरूर तालुके में लिया गया है, इसका बिल्कुल एक नमूना पेश करते हुए उसामा लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे फिर से एक बार अक्षय के लिए। फुल टॉस गेंद इस वक्त और गेंद को आओ नताओ दे किया, फेंक दिया सीमा पर, अंपायर का इशारा आया, 6 रन। उसामा फिर से इस वक्त देखिए अक्षय अपने रन में नामते हुए नजर आ रहे हैं दोस्तों, 6 रन। बिल्कुल देखिए इस वक्त अक्षय क्यों इन्हें एक अलीबाग का अनमोल सितारा कहा जाता है दोस्तों। बिल्कुल एक जिस तरह की बल्लेबाजी की जरूरत थी अलीबाग तालुके की टीम को, उस तरह की बल्लेबाजी करते हुए मैदान के बीचों बीच नजर आ रहे हैं सलामी बल्लेबाज दोनों। इस वक्त देखिए बिल्कुल एक तालुके के कप्तान, मुरूर तालुके के कप्तान पराग कुछ थोड़े से टेंशन में नजर आ रहे हैं, क्योंकि उसामा ने हालांकि पहली गेंद बहुत ही बेहतरीन की थी, लेकिन उसके बाद के 2 गेंदों में खराब गेंदबाजी देखने को मिली इस वक्त उसामा के जरिए। फिर से एक मरतबा अबू के सामने, और यह ऑफ स्टंप से काफी बाहर, गेंद को 6 वेलेप कर दिया है। अंपायर का इशारा हमारे तरफ, बिल्कुल अपने दोनों दस्ताने हमारे तरफ फैलाते हुए इशारा किया है, ये गेंद एक्स्ट्रा है। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर हो चुका है वाइड के रूप में, रूल्स नंबर 22 स्कोर हो चुका है अब 25 रन बिना विकेट के नुकसान पर। उसामा अपनी ओवर में अगली मरतबा इस वक्त अक्षय के लिए, अबू के लिए, फिर से फुल टॉस गेंद और तैयार थे इस वक्त फील्ड को, गेंद को फेंक दिया सीमा पर, 6 रन। क्या मिलेगा एंगल, 4 बॉल ना, 2 बॉल बाकी ना, अभी भी 2 गेंदें आना बाकी है। क्या हुआ अंपायर, बॉल, 1 मिनट।
सर नवीन बॉल पाहिजे. एक ही डॉट एक पहिला वाईड. नवीन बॉल दे. हा शिवतेज. हा एक बॉल इकडे पास करा. देख गेंद बिल्कुल इस वक्त मैदान समंदर के आगोश में होने की वजह से गेंद इस वक्त जो अबू ने छक्का लगाया था, गेंद समंदर में किनारे जाकर गेंद गीली हो चुकी है. इस वक्त गेंद में कुछ तब्दीली की जा रही है. अब 6 रन के साथ स्कोर हो चुका है 31 रन दोस्तों. 7 गेंदों में 19 रन इस वक्त बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त अबू दोस्तों. अक्षय उर्फ अबू. उसामा इस वक्त खर्चीले साबित होते हुए मुरुड तालुके की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं. इस वक्त दूसरी ओवर की अहम जिम्मेदारी दी गई थी. फिर से फुल टॉस गेंद और गेंद सीमा पर 6 रन. बिल्कुल हो चुका है 37 रन दोस्तों. बिल्कुल अपने स्कोर जो टारगेट है उसके करीब जाती हुई इस वक्त अलीबाग तालुके की टीम दोस्तों. हालांकि जब मुरुड तालुके की टीम की बल्लेबाजी चल रही थी उस वक्त मुरुड तालुके के शायकीन क्रिकेट बिल्कुल अपने रंग में नजर आ रहे थे फहद कलबस्कर की बल्लेबाजी की वजह से. लेकिन इस वक्त बिल्कुल सबके चेहरे मायूस नजर आ रहे हैं. उसकी वजह है दोस्तों अबू. और इस वक्त देखिए बिल्कुल खेल दिया है लॉन्ग ऑफ के रीजन में. गेंद सीमा पर 6 रन. पानी मुझे किए हैं. स्कोर हो चुका 43. 32 रन खर्च किए दोस्तों. बहुत ही महंगा ओवर जिसे कह सकते हैं. बहुत ही ज्यादा खर्चीले साबित हुए. अब 24 गेंदों में 29 रनों की जरूरत है दोस्तों. बिल्कुल इस वक्त एक तरफा मैच होते हुए नजर आ रहा है दोस्तों. बिल्कुल अबू की बल्लेबाजी. अबू ने बिल्कुल इस मैच पे किया है पूरा काबू. अब क्या होगा अगले 24 गेंदों में. मैं फिर से इल्तमास करूंगा प्रीतेश पाटिल भाई को कि यहां पर आए और आकर रवा तफसीरा अपने अंदाज में पेश करे. थँक्यू शंभूबाई. मैदानावरती अबूचा झंझावात आपण पाहतोय. अबूने खऱ्या अर्थानं आतिषबाजी इनिंग साकारले. फटक्यांची उधळण, फटक्यांची आतिषबाजी, धावांचा रतीब त्याच्या बॅटपन्न आपण पाहतोय. मुरुड प्रीमियर लीग मध्ये अबूने खऱ्या अर्थानं पहिल्याच दिवशी मध्ये आपला बॅटचा तडाखा दाखवून दिलाय. शिवतेज गोलंदाजीला आला आणि शिवतेचं सुद्धा षटकारानं स्वागत केले. मोस्ट वेलकम केले. चेंडू केला डिप मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी धमाकेदार षटकार. आहे 49 ऑन द बुट. अलिबाग संघ मात्र मुरुड संघावरती येथे
भारी भक्कम धरताना पाहायला मिळतोय, परंतु शिवतेज कडनं एक चांगलं उत्तर सुद्धा पाहायला मिळाले. हा चेंडू मात्र खूप वेगाने ट्रॅव्हल झाला पडल्यानंतर आणि निशूला बीट करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. गोल्डन स्पॉट वर पडल्यानंतर खूप वेगाने हा चेंडू निघून गेलाय. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 49 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आहे आवश्यकता अलिबाग संघाला. राईट अबाउट द विकेट. शिवतेजच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रहार जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आलाय आणि चांगला झेल ते पाहायला मिळालाय. येथे मात्र आपण पाहतोय निशून एक चांगली इनिंग साकारली आणि निशू मात्र बाद होऊन परत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अलिबाग टेनिस क्रिकेटचा बाहुबली आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये विस्फोटक फलंदाज म्हणून परिचित असणारा धडाकेबाज तडफदार आणि गोलंदाजाचे तोंडचे पाणी पळवणारा म्हणून सुपरिचित असणारा फलंदाज पंकज जाधव अर्थात बुम बुम माटाची एंट्री पाहायला मिळते. ज्याचे लाखो फॅन्स त्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहेत आणि जेव्हा जेव्हा माटा बॅटिंगला येतोय तेव्हा तेव्हा त्याला बघण्यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असतं. असा पंकज जाधवला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु दुसऱ्या टोकाकडून आपण पाहतोय अबू नावाचं वादळ आणि अबू सुद्धा येथे 31 धावाची घणाघाती इनिंग पेश करतोय. जी इनिंग पहिल्या डावात फहादने केली त्याच प्रकारची इनिंग अबू मात्र अलिबाग संघासाठी पेश करतोय. दुसऱ्या षटकामध्ये ओसामा अशरचा त्याने मात्र अगदी खरपूस समाचार घेतला होता आणि त्या षटकामध्ये धावसंख्येचा आलेख आणि ग्राफ अतिशय वेगाने अलिबाग संघाचा उंचावताना पाहिला. ओहो, ह्यावेळी फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक चेंडू खूप वेळ हवेत. पराग कोझिल खाली आलाय आणि अबूला सुद्धा बाद केलाय. बॅक टू बॅक सेकंड विकेट इन रो. थँक्यू व्हेरी मच डीजे सुमित. आपण पाहतोय नवीन बॅट्समन अबूने मात्र बहरदार इनिंग पेश केली. सुमित भगत मान फ्रॉम नवखार अलिबाग. दोन्ही फलंदाजांची खेळण्याची स्ट्रॅटेजी अर्थात सुमित भगत आणि बुमबुम माटे याची अगदी सेम आहे. दोन्ही खेळाडू आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात, परंतु शिवतेज मात्र आपण पाहतोय आपल्या संघासाठी अतिशय शानदार मारा करतोय. 2 चेंडूमध्ये त्याने 2 विकेट पटकावल्यात आणि जर या चेंडूवरती त्याने विकेट घेतली तर हॅट्रिकचा बहुमान सुद्धा तो संपादन करू शकेल. पंकज जाधवला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती. पाहूया पंकज जाधव साठी शिवतेज कशा पद्धतीने मारा करेल. पहिला चेंडू पंकज जाधव फेस करत असताना पंकजने मात्र चेंडूला सहजगत्या पुल केलं होतं. आता डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळणार या चेंडूवरती. संघाची धावसंख्या आपण पाहतो 1 ने उंचावत असताना 50 धावा अलिबाग संघाने मात्र आपण पाहतोय 50 धावाची वेस्ट ओलांडले. सुमित भगत अर्थात आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे सुमित भगत. सुमित भगत हा नेहमीच अग्रेसिव्ह क्रिकेटसाठी ओळखला जातो. नेहमीच त्याच्या बॅट मधना चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत असते. पाहूया आज मात्र मुरुड अलिबाग या प्रतिष्ठेच्या मॅच मध्ये तो कशी बॅटिंग करेल. ओहो, परंतु कौतुक करावं लागेल शिवतेजाचं. शिवतेजने मात्र या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. अतिशय अफलातून मारा केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला जरूर निशूने, पण त्यानंतर 5 चेंडूमध्ये त्याने केवळ खर्च केले 1 धाव. सो इक्वेशन आता असं बनले 18 चेंडू शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 22 धावांची. 18 चेंडू 22 धावा. ओव्हर टू यू डीजे.
नवीन गोलंदाज सामरानला आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. अगदी दोन्ही साईडला चेंडू वळवण्यामध्ये एक्सपर्ट असलेला हा गोलंदाज. आणि गेल्या वर्षीचा मुरुड क्रिकेटचा हंगाम ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने गाजवला असा सम्रान कारभारीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. पंकज जाधव, सर्वांची प्रतीक्षा होती पंकज जाधव बॅटिंगला कधी येणार. पंकज जाधव आता बॅटिंगला आलाय आणि पाहूया पंकज जाधव बॅटिंगला आल्यानंतर त्याचा क्लास दाखवून देणार का. पंकज जाधवची जर चेंडू आपण पाहतोय खूप खराब चेंडू पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीचा खूप बाहेर गेला चेंडू. पंकज जाधव समोर असलेला थोडंसं दडपण पाहायला मिळालं, कारण पंकज जाधव समोर गोलंदाजी करणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट असते. आणि माट्या ज्यावेळी बॅटिंग देतो त्यावेळी समोरचा गोलंदाज सुद्धा थोडासा हातबल होत असतो. तसंच चित्र पाहायला मिळाले. येथे मात्र पंकजच्या बॅटमधनं पुल केलाय आणि पुल झालाय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. वेट करूया पंचाचा डिसिजनचा. $55 रन्स ऑन द बुट. पुढील चेंडू. ओहो, चकवा दिलाय पंकज जाधवला. यावेळी मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं. स्लोवर वन स्वरूपाचा चेंडू टाकला होता. पंकजला पूर्णपणे बीट करणार हा चेंडू. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे अलिबाग संघाला. अलिबाग आणि मुरुड या दोन संघादरम्यानचं हे बॅटल आपण पाहतोय. सम्रान कारभारीला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. त्या पंचांसाठी ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मुख्य पंच आहेत जय पवार कल्याणवरून. तर स्क्वेअर लेग पंच म्हणून भूमिका पाळतायत सुबोध खडसे लालबाग मुंबई. चांगले अंपायरिंग सुद्धा या मॅच माध्यमातून पाहायला मिळते. हा चेंडू पंकजला बीट करणारा मोठा फटका मारचा इरादा फसलाय. चांगली गोलंदाजी. सामू सुद्धा आपल्या गोलंदाजी मध्ये रंगात येत असताना एक चौकार जरूर खाल्ला, पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय पंकज जाधव कमबॅक करून देतो आपल्या संघाला. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांदरम्यान अगदी घमासान युद्ध पाहायला मिळते. दुसऱ्या षटकानंतर जवळपास असं चित्र निर्माण झाला होता, सिनारिओ क्रिएट झाला होता की अलिबाग संघ ही मॅच अगदी वन साइडेड जिंकेल, परंतु त्यानंतर शिवतेज आणि साम्रान एस फॅक्टर मात्र मुरुड संघासाठी लकी ठरत असताना पाहतोय. येथे मात्र पंकज जाधवने खेळलाय स्ट्रेट ऑफ द विकेट. स्टँड अँड डिलिव्हरचा सुरेख फटका ओव्हर लॉंग ऑफ. 6 धावांसाठी षटकार. धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. पंकज जाधवच्या बॅटमधनं सुरेख असा षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा बुम बुम ऑन दी फायर. बॅकफूट वर थोडीशी जागा बनवली आहे शॉटसाठी आणि कमालीचा असा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लगच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 5 धावांची आहे आवश्यकता. या चेंडूवरती मात्र खूप वेगाने चेंडू टाकलाय साम्रानने. चांगला व्हेरिएशन पाहायला मिळाला आणि एका धावेनेची संघाची धावसंख्या उंचावेल आणि ती धावसंख्या जाऊन पोहोचेल 68 पर्यंत. म्हणजेच मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे केवळ 4 धावांची आणि षटक शिल्लक आहेत 2. 12 चेंडू आणि 4 धावाचं लक्ष पाहायला मिळते. मुरुड संघासाठी जे दुसरं ओव्हर आलं ते खूप महागडं आलं, एक्सपेन्सिव्ह आलं आणि त्या षटकामध्ये आलेल्या 31 धावा कुठेतरी मुरुड संघाला टेन्शन मध्ये घेऊन जाणारे आहेत. कारण आता जर आपण पाहिलं तर फक्त 4 धावा पाहिजे. तो लक्ष खूप इझी आहे अलिबाग संघासाठी. विजय घाणेकर आपण पाहतो नवीन गोलंदाजीला आलाय. विजय घाणेकरला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. परंतु येथे लक्ष जर आपण पाहिलं ना तर अलिबाग संघासाठी अतिशय इझी झालेली आहे मॅच ही मॅच जर आपण पाहिली ना तर असं वाटलं तर सुरुवातीला 72 धावा आहेत,
त्यावेळी ही मॅच टफ होईल. परंतु जी कामगिरी आपण केली त्या कामगिरीमुळे मात्र ही मॅच अतिशय इझी झाले अलिबाग संघासाठी. येथे काय घडलं मैदानात, पंकज जाधव काहीसा वेगळा प्रयत्न करत होता आणि त्या प्रयत्नामध्ये ओके बॅट एज लागली होती आणि त्यानंतर कॅच टिपला गेला आणि पंकज जाधव मात्र झालाय बाद. नवीन बॅट्समन आपण पाहतोय अक्षय पाटील अर्थात मोन्या. 4 धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी अलिबाग संघाला. परंतु पंकज जाधव सारखा महत्वपूर्ण मोहरा येथे मात्र आपण पाहतो टिपला गेलेला आहे अलिबाग संघाचा. अलिबाग आणि मोर्डी या 2 तालुक्यांमधलं घमासान युद्ध आपण पाहतोय. आबूच्या झंझावाती बॅटिंगमुळे त्याचप्रमाणे पंकज जाधवने त्याला दिलेली तडफदार अशी 7 यामुळे मात्र या मॅच मध्ये आता सध्या वर्चस्व पाहायला मिळते अलिबाग तालुक्याचं. 4 धावांची आवश्यकता आहे. हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट मोन्या मात्र स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. पाहूया मोन्या. मोन्या आल्या चेंडूवर टोकतोय मोठा प्रहार. निखिल दारवे आहे, निखिलने टिपलाय झेल. 1 मोर विकेट डाऊन. मोन्या जाईल बॅक टू दी पवेलियन. विजय घाणेकर अंदाजी करतोय. प्रभावी मारा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 विकेट त्याने टिपलेल्या आहेत आणि विजय सुद्धा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. आता मात्र 10 चेंडू आणि 4 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. विजय घाणेकरने मात्र देर आहे दुरुस्त आहे असं म्हणता येईल. जर का विजय लवकर आला असता गोलंदाजीला तर चित्र पूर्णतः उलट पाहायला मिळालं असतं. परंतु कुठेतरी आपण जर पाहिलं तर सध्याचं चित्र जर आपण पाहिलं ना तर मॅच पूर्णपणे अलिबाग संघाच्या तावडीमध्ये आहे. 10 चेंडूत करायच्यात केवळ 4 धावा. क्रिकेट आहे, क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. तशा प्रकारची काही इथे चिन्ह पाहायला मिळतील का. विजय घाणेकरने केलेली शानदार गोलंदाजी. परंतु अलिबाग संघाकडे जर आपण पाहिलं ना त्यांच्याकडे अगदी 11वा बॅट्समन सुद्धा षटकार मारण्याच्या कॅपॅसिटी असलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे गोलंदाजांना थोडाफार प्रमाणात का होईना ते चांगली गोलंदाजी करून दाखवायला लागेल. ओहो व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. अफलातून मारा पाहायला मिळतोय. विजय घाणेकर ती रंगात आलेली गोलंदाजी. विजय घाणेकरला जर आपण पाहायला गेला तर व्यावसायिक स्पर्धा खेळण्यात सुद्धा बराचसा मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव तो आता इथे पूर्णपणे युज करत असताना आपण पाहतोय. मंदार मात्रे आपण पाहतोय डावकरा फलंदाज बॅटिंग करत असताना. येथे मंदारचा बॅट बंदा मोठा स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे पुल झालाय सक्सेसफुल. डिप स्कोअर लेगच्या बाहेर आणि या षटकाराची आपण पाहतोय मंदारने मॅच फिनिश केले आणि या बिग बॅटल मध्ये अलिबाग तालुक्याने 72 धावांचं लक्ष जे होतं ते 8 चेंडू ठेवून पूर्ण केले. खऱ्या अर्थानं आपण कॉंग्रॅच्युलेशन म्हणूया अलिबाग संघाला आणि यजमान संघ मुरुड संघाला सुद्धा आपण कौतुक करूया. एक बहरदार अशी मॅच इथे पाहायला मिळाली आणि 10 मिनिटाचा ब्रेक या मॅच नंतर असणार आहे लंच टाइम साठी आणि त्यानंतर विभाग